मी येण्याच्या अगोदर समाज येण्याच्या अगोदर मला उशीर झाला, मी कबूल करतो, आणि काय असेल ते असो महाराज. मैं देर करता नाही देर हो जाती. मी उशीर करत नाही, पण उशीर होतो त्याला मी काय करू. जेवण न करता, गोळ्या न घेता, शुगर, बीपी, अल्सर, अपेंडिस हे सगळं असल्यामुळं त्या गोळ्याशिवाय जमत नाही, खाल्ल्याशिवाय गोळ्या घ्यायच्या नाहीत. आणि शुगर 400, न जेवता उभा राहिलो, एखादा तास बोललं की असं होतं आणि चक्कर येऊन पडतो. त्याच्यामुळं मी राम महाराजाला सांगितलं अगोदर, महाराज काय करायचं, काही नाही, मला आवडणारं सांगतो. मला गोड आवडत आहे पण खाऊ देत नाही. महाराज शुगर आहे, झटका येऊन मरताल. मी म्हणलं खाऊन मरू द्या. आमच्या राजाभाऊनं आणलेले पेढे गाडीतच गडबडीनं खाऊन टाकले अगोदर. इथं आले मी पेढा खाऊ लागलो ना आमची आम्हाला. महाराज परळीला आल्यावर मी या जेवायला सुद्धा म्हणत नाही. 37 वर्ष झाले माझी आई वारल्यापासून मला दुसरीकून जेवण येते. 3.5 चपात्या, भाकरी असली तर 1.5 भाकर 1 चपाती, थोडासा भात, थोडंसं वरण, भाजी आणि चटणी. इथं अगोदर सांगितलं काही करू नका, बाजरीची भाकरी करा पातळ कडक, आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा करा. काही काही माणसं म्हणले महाराज लोकाला चांगलं चुंगलं. महाराज चांगलं चुंगलं खाल्ल्यामुळंच महाराज लोक लवकर मरायले. नको म्हणेल ते खायचं, शुगर आहे आणि गोड खाल्लं. डॉक्टर म्हणते 500च्या पुढे शुगर गेली, कधी बी झटका येऊन मेलं. हा महाराज तुम्हाला खोटं वाटेल, 77 वर्षाचं वय झालंय, अजूनही गाडी चालवून 8-8 तास गाडी चालवून 2-2 कीर्तन भागवत करतो. उद्या भागवत सुरू आहे औंढे नागनाथच्या अलीकड जवळ बाजारला. हां 2-2, 3-3 वर्षाचे कार्यक्रम बुक आहेत. इथला कार्यक्रम पत्रिकेवर बघितल्यावर म्हणलं ढासाळा गावावर राम महाराजांचा फोन, घरच्यांचा फोन, सगळा यायचं निश्चित ठरवलं. रात्री 2 वाजेपर्यंत कार्यक्रमामध्ये जी टॉकीजवर कार्यक्रम होता, शूटिंग करून घेतली त्यांनी. महाराज एवढं वय झाल्यावर एवढं का बेजार होतात? पैसा करता म्हणतेत लोक. मोरीत अडकलेलं लेकरू पैशानं बाहेर आलं होतं. मी तर महाराज काही माणसं म्हणतील एकटं माणूस, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लेकरू बाळ नाही, बायको नाही, कोणी नाही, एकटंच राहतंय आणि पैसाच करते. खरं सांगा तुम्हाला, माय बाप, बहीण भाऊ, लेकरं बाळ, बायका, मुलं, शेतीबाडी, नोकरी, काम धंदा सगळं मला पैशाशिवाय कोण आहे बरं? असतील शित तर जमतील भूत. पैसा आहे म्हणल्यावरच कोण डॉक्टर वगैरे जवळ येऊन बघतील ना. हा पैसे असले की सगळं जग कौतुक करते. धनवंता लागीन सर्व मान्यता आहे जगी. नाही, धनवंत पुरुषाशी स्त्री लवट ओकरी कैसी, कुटका देखून जैसी हलवी पुच्छाशी कुकात. त्या धनाची झाली या तुटीन स्त्री वसवसोनी लागे पाठी. धन नाही नवऱ्यानं मिळवलं आणि कोणी जर म्हणलं बाई नाव घ्या ना, ती मालकाकडे बघून डोळे मोडतीन, म्हणती पाळायन बसायन, कपाळावर बसायन, फुकट सोसाय, काम करून जगते, नवऱ्याची कमाई नाही, मी पोसते. आता विचार करा, एका नवऱ्याला बाईनं काम करून पोसलं तर ती 3दा हंगून काढते. सगळ्या जगाला देव पोसतोय, एकाला तरी वाटतंय का देवाचे उपकार? ज्ञानोबारायानं एक अभंग लिहिलाय, 18 पुराणाचा संदर्भ देऊन. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. एवढंच नाही, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्माभीन. उन्हात येऊ नका, जर पुढे या. हां ऊन लागायलंय, हे ऊन चांगलं नसतं बरं का. हां त्याच्यामुळंच मी पहिलंच म्हणलं होतं जवळ या.
कर्मामुळं राम सीतेचा संसार सुखाचा नाही झाला. लग्न झालं, वनवासाला गेले. 13.5 वर्षानंतर वनवास 14 वर्षांनी यायचं. रावणानं नेलं, भांडण करून रावणाकडून आणली. 5 महिन्याची गरोदर झाली. एक धोबी बोलला आणि 5 महिन्याची गरोदर सीता लक्ष्मणाला सांगितलं, हिला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडून दे. तिथं लवकुश जन्मले. अश्वमेध यज्ञाचा घोडा धरला. राम एकीकडून आणि लवकुश एकीकडून बाप लेकाचं भांडण, बाण एकमेकावर. सीता आली, सीतेनं सांगितलं, रामा हे तुझे लेकर. लवकुशाला सांगितलं, हे तुमचे वडील. दोघं भेटले, भांडण मिटलं. हॅप्पी एंडिंग. हा, सुखाचा आता संसार. रामप्रभू म्हणले, आता चला. ती म्हणली, माझं काम संपलं, जमिनीत गेली. झाला का संसार सुखाचा? हे का 5 महिन्याची गरोदर असताना सोडलं वाल्मिकी ऋषीकडं? आता तुम्हाला कल्पना आहे, त्या टीव्हीवर सारखं दाखवायले ते सुषमा अंधारे. काय तीच का? ती सुषमा अंधारे. आता तीच अंधारे महाराज, तिनं नवरा सोडून देऊन बापाचं नाव लावलंय. शिकलेली आहे, PhD झालेली, खूप शिकलेली आहे. पण खूप चांगलं कुत्र पिसाळलं की कोणालाही भुकत आहे. पिसाळत नाही तोपर्यंत. माणसं ज्ञानी असावेत, पण डोकं ठिकाण्यावर ठेवून बोलणारे, विचार करून बोलणारे. कोणी उठायचं रामाला बोलायचं, कोणी उठायचं कृष्णाला बोलायचं, कोणी उठायचं ज्ञानोबारायला बोलायचं. त्या सुषमा अंधारेनं सांगितलं, ज्ञानोबारायनं रेडा बोलविला, माणसाला का बोलविला नाही. मग कोण बोलायले? कोण बोलायले? अहो, तुम्हाला खोटं वाटल, आमच्या राजाभाऊला विचारा. परळीत शिकत असताना अभ्यासाचे पुस्तक विकून सिनेमा बघत होतो. आळंदीत गेल्यावर सुद्धा मार खात होतो. कीर्तन भजन करायचंच नव्हतं, पण देवाजीच्या मनात आल्यावर नाही महाराज. दांडेकर मामाने जवळ घेतलं, नाहीतर कुठंतरी महाराज कामधंदा करून जगत राहिलो असतो. आज एवढा समाज वाट बघतोय. जरा उशीर झाला तर काय म्हणते, उशीर झाला पाहुणे बघायला येणार मुलीला, आणि पाहुणे वेळेवर नाही आले. 11 वाजता येतो म्हणले आणि 2 वाजत आले नाहीत. कोणीतरी लावालावी केली हो, कोणीतरी चाहड्या सांगितल्या हो, आमच्या पोरीचे घराणे सांगितले असतील म्हणूनच पाहुणे आले नसतील. मन चिंती ते वैरीनं चिंती. महाराज वेळेवर नाही आला आणि फोन नाही उचलला. राम महाराज, राजाभाऊ महाराज, संजय महाराज हे फोन करतेत, आम्ही ढासाळ्याला आलो तर तुम्ही कुठपर्यंत आहेत? माझी तब्येत बरोबर नाही, मला काही येणं होत नाही. ह्याच्यामुळंच महाराजाला बोलावा वाटत नाही. महाराज चांगला आहे पण नांदत नाही. अरे बाबा, बायको चांगली पण तिनं नवऱ्याला नांदवून घेतलं तर, आणि ती नांदायला नाही, मला हे न मला दुसरंच करायचं. अरे वा, हा, माझ्या पदरचं सांगत नाही, प्रमाण देतो महाराज. आदिल्या भ्रतारे काम नोहे पुराण, मनोनी व्यभिचारा टेकलीये, चंचल झालीये म्हणतील मज. कवना मी सांगू जीवीचे गुज. संसार नावाचा नवरा करून घेतला आणि तो सुख देत नाही म्हणून परमार्थ नवरा केला. घररिगी झाले पट्टराणी बळेन, वरिले सावळे परब्रह्म.